मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शांतनू पल्लवीला सोडायला हॉस्टेलवर चाललेला असतो। ते दोघेही हॉस्टेलजवळ येतात। पल्लवी सांगते की गाडी इथेच थांबवा, कारण हॉस्टेलजवळ उगीच कोणीतरी पाहिल आणि त्यांच्या मनात उगीच काहीतरी शंका येतील। शांतनू ठीक आहे बोलतो, तर पल्लवी गाडीतून खाली उतरणार तेवढ्यातच शांतनू तिचा हात पकडतो। ताईबद्दल एवढा विचार करू नको असं तिला समजावतो। तेव्हा पल्लवी ठीक आहे बोलते, तर शांतनू तिला बोलतो, मला तुला सोडून जावंसं वाटत नाही। तेव्हा पल्लवी प्रेमाने शांतनूकडे पाहत राहते आणि जावं तर लागेलच ना असं म्हणून ती गुड नाईट बोलते आणि तेथून जाते। पल्लवी हॉस्टेलजवळ येते तेव्हा बबन दरवाजा उघडतो आणि पल्लवी ताई तू कुठे गेली होती असं विचारतो। पल्लवी सांगू लागते, माझं थोडं काम होतं त्यामुळे मी बाहेर गेले होते। त्यावेळी बबन बोलतो, पल्लवी ताई तुला हॉस्टेलची वेळ माहीत आहे, आता आतमधलं गेट बंद पण झालं। तेव्हा पल्लवी विचारात पडते आता काय करावं। तेव्हा बबन सांगतो, तू अगोदरसारखी मला चिठ्ठी पण देऊन गेली नव्हती, त्यामुळे आता तुला बाहेरच राहावं लागेल। शांतनू लांबूनच हा सर्व प्रकार पाहत असतो। तेवढ्यातच तो गाडी घेऊन पुन्हा पुढे येतो। शांतनूला पाहून बबनला आश्चर्याचा धक्का बसतो। तेव्हा शांतनू गाडीतून खाली उतरतो आणि काय झालं विचारतो। तेव्हा बबन विचारतो की छोटे सर तुम्ही ह्या वेळेला इथे कसे। तेव्हा असं म्हणून तो खूप काही प्रश्न विचारू लागतो। शांतनू सांगतो, कॉलेज माझं आहे, इथे येण्याला कुणाची ना आहे का। बबन तसं नाही, परंतु ह्यावेळी कसा असा मला प्रश्न पडला म्हणूनच मी तुम्हाला विचारलं। तेव्हा बबन सांगतो की आतमधलं गेट बंद आहे। शांतनू सांगतो की आतमध्ये जायचं आणि गुपचूप गेट उघडायचा। तेव्हा बबन घाबरतच तिथून जातो। तर पल्लवी बोलते की तुम्ही इथे कशाला आलात। तेव्हा शांतनू सांगतो, मी तुला सांगितलं होतं ना की तुला सोडून जावंसं वाटत नाही, म्हणूनच नियतीने आपली पुन्हा भेट घडवून आणली। तेव्हा पल्लवी शांतनूचे आभार मानते आणि दिवसभर तुम्ही माझ्याबरोबर होतात, मला खूप छान धीर दिला, मला छान प्रकारे समजवलं असं म्हणून ती शांतनूचे आभार मानते। शांतनू रोमॅन्टिक मूडमध्ये पुन्हा येतो, तर पल्लवी लगेच तेथून पळ काढते। शांतनू प्रेमाने तिच्याकडे पाहतच राहतो। दुसरीकडे आदिती मॅडम आणि प्रभाकर खूप हसत असतात। ते दोघेही घरी आलेले असतात। तेव्हा प्रभाकर सरांना आश्चर्य वाटतं की आदितीला आज झालं तरी काय। तेव्हा प्रभाकर सर सांगत असतात की मी शांतनूला नेहमी विचारायचो की तुमच्या दोघांमध्ये नक्की काही नाही ना, त्याने ह्या कानाची खबर त्या कानाला पण लागू दिली नाही। तेव्हा आदिती मॅडम सांगतात, माझ्या मुलाला मी चांगलं ओळखते, त्याला संकोच वाटला असेल, परंतु मी आज खूपच खुश आहे म्हणून प्रभाकर सरांना आदिती मॅडम सांगू लागतात, ज्या दिवशी शांतनू दापोलीला गेला त्या दिवशी मला 100% खात्री झाली होती, नक्की काहीतरी शिजत आहे। प्रभाकर सर बोलतात, आपला चिरंजीव शांत राहिला हे खरं आहे, परंतु आपली होणारी सून पण काहीच बोलली नाही। तेव्हा आदिती मॅडम सांगतात की मला पल्लवी बोलली होती तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, परंतु त्यांनी सांगायच्या आधीच आपल्याला सर्व काही समजलं, म्हणून त्या पुन्हा हसू लागतात। प्रभाकर सर पुन्हा सांगू लागतात, मला पल्लवीसारखी हुशार आणि धाडसी सून हवी होती आणि तुझ्यासारखी स्वाभिमानी अशीच आपली पल्लवी आहे आणि अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतो दोघांचा। तेव्हा आदिती मॅडम सांगतात की तो लक्ष्मी नारायणाचा जोडा नाही, शिव पार्वतीसारखा जोडा आहे, कारण दोघांचेही विचार खूप भिन्न आहेत। दोघांची शक्ती जर एकत्र आली ना तसं खूप अवघड आहे, कारण दोघंही परखड विचाराचे स्वतंत्र विचाराचे आहेत आणि विचारांमध्ये मतभिन्नताही खूप आहे। कधी ह्या दोघांचा विचार मनात आला ना खूप टेन्शन येतं, आदिती मॅडम प्रभाकर सरांना सांगतात। इकडे पल्लवी हॉस्टेलच्या रूममध्ये येते। तिला नंदिताचं खूप टेन्शन आलेलं असतं की नंदिताने कशाप्रकारे आत्महत्येचा प्रयत्न केला। तेव्हा पल्लवी खूप रडत असते। तेव्हा ती नंदिताला कॉल करत असते, परंतु नंदिताने फोन न उचलल्यामुळे तिला खूपच टेन्शन येतं। पल्लवी नंदितासाठी बाप्पाकडे प्रार्थना करते की माझ्या ताईचं आयुष्य सर्व काही सुखात जाऊ देत। दुसरीकडे नंदिता बाप्पासमोर प्रार्थना करत असते की मला हे जीवनच नको, कारण मला ह्या परीक्षा असह्य झाल्या आहेत, माझ्या मनात सारखं आत्महत्येचे विचार येतात, मला हे जीवनच नको असं म्हणून नंदिता खूप रडत असते। तेवढ्यातच गौरव तेथे येतो आणि गप्पा झाल्या का असं विचारतो।
तेव्हा नंदिता लगेच त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा गौरव अचानक तिला जवळ ओढतो आणि तिला मिठीत घेतो आणि तिच्याबरोबर रोमांस करू लागतो. परंतु नंदिताला हे अजिबात आवडत नाही. तेव्हा डॉक्टर काय म्हणाले असं तो नंदिताला विचारत असतो. तेव्हा नंदिता सांगते की 3 महिने झाले आहेत, आता खूप काळजी घ्यावी लागेल. तेव्हा गौरव तिच्यावर जोरात ओरडतो, तू किती केअरलेस आहे असं म्हणून तिला जोरात ओरडून काळजी घ्यायला सांगतो. नंदिता खूपच रडत असते. तेव्हा तो तिच्या पोटावरून हात फिरवतो. नंदिता लगेच त्याचा हात झिडकारते आणि बाजूला काढते. तेव्हा तो पुन्हा गोड गोड बोलतो आणि नंदिताला पुन्हा जवळ घेऊन तिला विचारतो, तुला सांगितलं ते तू काम केलं का? तू डॉक्टरांना विचारलं का आपण ह्या दिवसांमध्ये जवळ येऊ शकतो का? तेव्हा नंदिता सांगते की डॉक्टरांनी खूप काळजी घ्यायला सांगितली आणि तसं केलं तर धोका आहे. तेव्हा तू माझा मूड खराब केला असं म्हणून तो नंदिताला पुन्हा त्याच्याजवळून दूर जायला सांगतो आणि तू माझा मूड स्पॉईल केला असं म्हणून तो ड्रिंक करत असतो. गौरव खूप चिडलेला असतो. नंदिता रडतच तेथून जाते. तर दुसरीकडे शांतनू घरी येतो आणि हॉलमध्ये पाहतो तर सुपर्णा तेथे बसलेली असते. शांतनू विचारतो, मोठी आई तू एवढा वेळ का जागी आहेस? तेव्हा सुपर्णा सांगते, तू आला नाही ना म्हणून तुझी काळजी वाटली. तू आल्यावर गप्पा मारावंसं तुझ्याबरोबर वाटलं होतं असं म्हणून ती त्याला विचारते, हल्ली तुला यायला एवढा वेळ का लागतो? तेव्हा शांतनू सांगतो, थोडं काम होतं. तर सुपर्णा पुन्हा त्याला विचारते, ते काम पल्लवीच्या बाबतीत काही नव्हतं ना? शांतनू सर्व काही खरं सांगून टाकतो की तिच्या बहिणीला डॉक्टरांकडे घेऊन जायचं होतं. हे ऐकून मात्र सुपर्णाचा राग अजूनच अनावर होतो. तेव्हा सुपर्णा रागातच शांतनूला बोलते, पल्लवी कशी आहे तुला माहीत नाही. तुझ्याकडे एवढी संपत्ती आहे, तू काही पण विकत घेऊ शकतो. त्यामुळे ती तुला जाळ्यात ओढत आहे आणि अशा श्रीमंत मुलांच्या पाठीमागे लागून यांना त्यांची हौस पुरवायची असते. असल्या मुलींना मी चांगलीच ओळखते. शांतनू सुपर्णाला सांगतो की माझी पल्लवी तशी नाही, ती उलट आपल्या घराला चांगली जोडून ठेवू शकते. तो सुपर्णा ऐकत नाही. ती मुद्दाम रडण्याचं नाटक करते आणि शांतनूला सांगते, या घरातल्या माणसांसाठी आणि या घरासाठी मी रक्ताचं पाणी केलं आहे. तेव्हा पल्लवीवरून त्या दोघांमध्ये खूपच वाद होतात. शांतनू पल्लवीची बाजू घेऊन बोलत असतो. सुपर्णा शांतनूला सांगते की मी दिलेली तुला 15 दिवसांची मुदत उद्या संपत आहे आणि जर तू उद्या तिचं प्रेम सिद्ध करू शकला नाही तर मी म्हणेल तसंच तुला करावं लागेल असं म्हणून सुपर्णा तोऱ्यातच तेथून जाते. त्यानंतर शांतनू रूममध्ये येतो. तेव्हा त्याला समजलेलं असतं की पल्लवी एवढी टेन्शनमध्ये असताना मी हा विषय काढून उगीच तिला अजून त्रास होईल आणि घरच्यांना सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. सर्वजण पल्लवीवर पण रागवतील. त्याला काय करावं हे सुचत नसतं. तेव्हा त्याला पल्लवीचं बोलणं आठवतं की नंदिता ताईने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही गोष्ट सतत माझ्या डोळ्यासमोर राहील. तर त्याला आठवतं की मीच पल्लवीला सांगितलं होतं की घरच्यांना सांगण्यासाठी अजून थोडा वेळ मला हवा आहे. शांतनूचा विचार करून पूर्णपणे डोक्यात गोंधळ उडालेला असतो. शांतनू खूप टेन्शनमध्ये येतो. काय करावं हे त्याला सुचत नाही. मित्रांनो, पुढील भागामध्ये शांतनू सुपर्णाकडून वेळ वाढवून घेत असतो, परंतु सुपर्णा त्यासाठी स्पष्टपणे नकार देते. तर दुसरीकडे शांतनू पल्लवीला कॉल करून विचारतो, तुला आज मला भेटता येईल का? तेव्हा पल्लवी आज शक्य नाही असं सांगते. तर शांतनू पुन्हा टेन्शनमध्ये येतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.